जय शिवराय मित्रांनो. आज आपण भारतातील सर्वात धोकादायक असे शिखर सर करणार आहोत. या सुळक्याला ढाक चांगठा म्हणून देखील ओळखतात. कामशेतहून उजव्या बाजूस वळलो की तोच रस्ता आपल्याला थेट जांभिवली गावापर्यंत पोहोचवतो. तिथून पुढे कच्चा रस्ता कुंडेश्वर मंदिरापर्यंत नेतो आणि मंदिरापासूनच चालू होतो खरा ट्रेक. आम्ही रात्री 3 वाजता पनवेलहून निघालो व जवळजवळ 2 तासात आत्ता आपण कोंडेश्वर मंदिरात पोचलो आहोत. रायगड परिवार व आपल्या ह्या ट्रेकचे इतर ग्रुप मेंबर्स रात्री याच मंदिरात मुक्कामाला होते. पहाटे 5:30 वाजता आपण आपल्या ट्रेकची सुरुवात केली. अंधारात घनदाट जंगलातून प्रवास करत आम्ही आमच्या शिखराकडे वाटचाल करत होतो. शेवटी सकाळच्या पहिल्या प्रकाशात आम्हाला कलकराई शिखर दिसले. तो एक सुखद अनुभव होता. जवळजवळ 1 तास चालल्यानंतर आपण पोचलो आहोत आपल्या बेस पॉईंटला. हा बेस पॉईंट म्हणजे कळकराई शिखर व ढाकबहरी किल्ला यांच्यामधील एक खिंड. तर सर्वप्रथम डाव्या बाजूला जो कळकराई सुळका आहे त्याच्यावर आपण सर्वप्रथम चढाई करणार आहोत. देवाचे काही नामस्मरण करायचे असेल तर इथेच करून घ्या. हिअर वी गो गाईज. येस, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ढाकचा किल्ला. प्रत्येक जण आपल्याला हेच सांगत असतो की सोपा आता ज्याची जळते लाज. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. तर आता आपण फर्स्ट स्टेशनवर पोहोचलो आहोत. आत्ता सेकंड स्टेशनला पोचलो आहोत व सेकंड स्टेशनवरून थर्ड स्टेशनला जाताना एक सगळ्यात अवघड असा पॅच आहे, पण त्याची आपण रेकॉर्डिंग नाही करू शकत.
वरती अगदी छोटीशी जागा आहे व इथं थोडंसं फोटोशूट वगैरे करून आता आपण आपला परतीचा प्रवास चालू केला आहे व इथून पुढे होणार आहे रॅपलिंग. या ग्रुपमधील दादा यांनी ड्रोन शॉट घेण्यासाठी तयारी केली आहे. हे पहा. अथर्वने आता रोप सेट केला आहे व रॅपलिंगची त्याची ही पहिलीच वेळ आहे. पहा. अबे भाई तू चढ़ तो गया लेकिन उतरेगा कैसे? हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद क्या हुआ? कळकराई सुळका सर केल्यानंतर आता आपण जाणार आहोत दागबहिरी गुफेकडे. इथून पुढे मार्ग अवघड आहे कारण गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला एका उंच कड्यावरून चालावं लागतं. एक असा ट्रेक जिथे पार करण्यासाठी दोरीची मदत लागते. एक असा ट्रेक जिथे एक थोडीशी चूक झाली की तुम्ही सरळ खाली. होय मित्रांनो, हीच आहे दागबहिरी गुफा. मित्रांनो, इथे जरा सांभाळून, कारण गुहेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक सरळ चढण चढावी लागते. जलप्रवाहभावितस्तरे घरेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयुञ्चकारचण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम् शिवम् शिवम्
लोखंडी दोरखंडाने वर चढण्याचा अनुभव घेत आपला परतीचा प्रवास आम्ही सुरू केला. तर मित्रांनो, तुम्हाला हा साहसी व रोमांचक असा ट्रेक कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटू. जय शिव.